जुन्नर तालुक्यातील ओतूर पोलिसांनी गोवंशांच्या अवैध वाहतुकीविरोधात मोठी पोलीस कारवाई करत तब्बल 650 किलो गोवंशाचे मांस आणि वाहतुकीसाठी वापरली जाणारी इको कार असा एकूण 3,80,000चा मुद्देमाल जप्त केला आहे। या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने आरोपीला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। 16 जुलै रोजी पहाटे 1:30 वाजण्याच्या सुमारास कल्याण अहिल्यानगर महामार्गावर डिंगोरे गावाजवळ संशयास्पद स्थितीत उभ्या असलेल्या MH2 EC 0756 क्रमांकाच्या मारुती सुझुकी इको वाहनाची माहिती पोलीस मित्र रविराज चाळक यांनी रात्री गस्तीवरील पोलिसांना दिली होती। या माहितीच्या आधारे ओतरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहनाची कसून अशी तपासणी केली असता वाहनात बेकायदेशीररित्या कत्तल केलेल्या गोवंशाचे मुंडके आणि मांस आढळून आले। वजन केल्यानंतर वाहनात 650 किलो गोवंशाचे मांस असल्याचे निष्पन्न झाले। पोलिसांनी सुमारे 1,30,000 रुपयांचे गोमांस आणि वाहनासह एकूण 3,80,000चा मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणी वाहन चालक इरफान गनी शेख राहणार दरोडी तालुका पारनेर जिल्हा अहिल्यानगर याला अटक करण्यात आली असून या गाडीचे मालक युसुफ इक्बाल शेख राहणार अळकुटी तालुका पारनेर यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस हवालदार सुरेश गेंजे यांच्या फिर्यादीवरून ओतूर पोलीस ठाण्यात प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम तसेच महाराष्ट्र राज्य पशुसंवर्धन कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे। अटक आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून झालेली कार्यवाही पुणे पोलीस ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर बाजगिरे तसेच ओतूर पोलीस आणि ओतूर पोलीस मित्र रविराज चाळक यांच्या पथकाने यशस्वीरित्या अशी पार पाडली। शिवजन्मभूमी टाइम्स, ओतूर, जुन्नर।